कशी आग चिमणी माझी अरे म्हणून म्हणलं मला दिसू द्या. हो हो 2 मिनिटं मला फक्त रिदम मला दिसू द्या. हा सर फक्त मला बघा. आग रत्नासारखी आणि चिमणी माझी चिमणी पण इथं उपस्थित आहे. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे म्हणून सांगायचंय. बघा योगाई या चिमणीसाठी. माझी आई रडती गळ्यात पडून सॉरी पदराला धरून आणि रडत रडत त्या लेकीला काय म्हणती माझी हरण चालली सोडून आपल्या चिमणीला घ्या फक्त खाली या. आमलेच भाऊला घेऊन जा. हा इकडे या माय सगळं या. वा एकदा लेकीच्या आणि बाबाच्या प्रेमासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इकडे या. आपण बघा ही चिमणी लहानाची मोठी करतो आणि जेव्हा लग्न होती ते सासरी जाते तेव्हा आई बापाला किती दुःख होतं. तर बाप काय म्हणतो माझा बाप रडतो माझा बाप माझा बाप तो माझा बाप रडतो मंडप धरून आणि रडत रडत त्या लेकीला काय म्हणतो अग माझं हृदय मधलं काळी जगातल्या सगळ्या आई बापाचं येत असतं. जेव्हा पोटचा गोळा सोडून जातो ना तेव्हा डोळ्यात पाणी येतं. म्हणून ज्याला लेख आहे ना त्यांना हे दुःख कळतं. म्हणून सांगतो माझं हृदय मधलं काळी जातं सोडून रडत रडत त्या चिमणीला काय म्हणतो भाऊ अग माझी सोन्याची भावली सोन्याची भावली चिमणी माझी शेवटी रडतात आणि लेकीकडे बघतात आणि म्हणतात काय आम्ही लावलेली माया आणि तीच चिमणी जेव्हा सासरी नांदायला जाते तेव्हा ती त्या काळूबाईला काय म्हणते सांगा अग सांग ना देवी माझ्या भावाला आता हे गाणं प्रत्येक स्त्रीने म्हणायचं सगळ्यांनी टाळ्या वाजून सांग ना देवी. आता रडल्यानंतर कसल्या चांगलाच गाणी चला सगळ्यांनी सांग ना देवी
मी काय म्हणतो, आपल्या माहेरावर कोणाकोणाचं प्रेम आहे हात वर करा बघू. आणि सासूवर हा ना, नाही बदललंय गाणंच बदललंय. चला सांग ना देवी माझ्या भावाला सुखी हाय गो लय नका रडू, थोडं ठेवा रडू, थोडं ठेवा. हा आता आमलेश भाऊच्या शिष्यासाठी गाणं कुठलं? जीवाला वाळून टाकावा वाटते असा गुरु रवी केला. आमलेश भाऊ कोळी जीवाला वाळून टाकावा वाटतोय असा गुरु रवी केला. चला थोडी हातवर सगळ्यांचे हे असे कटाळतात हे आपलं म्हणून आपण भागे. आणि अशा टाळ्या बघा उद्धार आमचा झाला ओ झाला, बघा उद्धार आमचा झाला ओ झाला. मी पक्का गुरुचा चेला, मी पक्का मला तिकडे जाऊ द्या, मला गुरुपाशी येऊ द्या. तवर कुठलं ज्यांचा आमलेश भावावर जीव आहे इकडे थांबा. ज्यांचा आमलेश भावावर जीव आहे त्यांनी जीवच ओवाळायचा आहे. हा सुरुवात यांच्यापासून. तुम्ही पण जीवाला वाळून टाकावा वाटते असा गुरु मी केला. यांच्यावर जीव ओवाळून मला द्यायचंय. हा जीवाला वाळून टाकावा वाटते असं नाही, असा जीव ओवाळायचा नाही. हा या असा जीव पहिला शिष्य आलाय. जीवाला वाळून टाकावा वाटते. आपला सोने भाऊ यांच्याकडे गुरुच्या प्रेमासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आले. आणि तसंच सागर भाऊ सोनवणे यांच्याकडे आला. जीवाला वाळून टाकावा वाटते असा गुरु मी केला. जीव ओवाळून माझ्या हातात यायचा आहे. बघा उद्धार माझा झाला, बघा उद्धार माझा झाला. तसं पुढचं होणारच नाही जीव ओवाळल्याशिवाय. जीव पैसे नाही घेतले बाजूने पण घेऊ. अहो आमचा गुरु आता वाळून टाकलाय. असा गुरु रवी केला. कसा बघा उद्धार आमचा झाला झाला, बघा उद्धार आमचा झाला झाला. कसा आर्मी पक्क्या गुरुचा चेहरा. म्हणायचंय टाळ्या वाजून. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर, गुरुर साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नमः. दोन मिनिटं निलेश भाऊ सगळ्यांनी गुरु सगळ्यांनी यांच्या हाताला भरा. सगळ्यांनी माझ्या धरून तो हाताला मला ज्ञानाचा पाजलाही प्याला. अरे कसं मी दूध असं पाजतो ना त्या घरात सोन्याचं धुरका यामध्ये मोठ्या मानाच्या गाडीचा. बघा उद्धार आमचा झाला झाला, बघा उद्धार आमचा झाला झाला. कसा आर्मी पक्क्या गुरुचा चेला.
जवळ घेऊन लेकरा परी मार्ग मला दाविला याला काळजात कुणी कुणी ठेवलंय काळजात आणि तवापासून गुरुला माझ्या काळजात ठेविला सत्याचा मार्ग दारून मला ज्ञानाचा बाजलाही प्याला हे सत्याचा मार्ग दारून मला ज्ञानाचा बाजलाही प्याला बघा उद्धार माझा झाला बघा उद्धार माझा झाला थांबा ना अरे मी पक्क्या गुरुचा चेला मी पक्क्या गुरुचा चेला मी पक्क्या गुरुचा चेला आणि कसं एवढं कमावलं ना मला मिळतं यावा कामी धरू काका आमच्या पाठीशी हाय अमलेश गुरु आमच्या पाठीशी हाय अमलेश गुरु त्या कुणाच्या भाग नाही जीव म्हणायला कारका आमच्या पाठीशी हाय माझा गुरुने केलाय का सर आणि तसंच कडूबाईच्या मुख्य बनवलं मला माझ्या गुरुनं आणि कसं आणि चांगल्याला बी पडलं भारी दिलं जन्म करून पक्का गुरुना सगळं जुरूर त्यांनी केलं साऱ्याला हिरो माझ्या पाठीशी हाय अमलेश माझ्या पाठीशी हाय का कोणाच्या माझ्या पाठीशी हाय माझा का कोणाच्या पुढची लाईन महत्वाची जो गुरुला बाईमान झाला ना